स्टेशन परिसरातून रोज लाखो प्रवासी प्रवास करत असून तेथील उर्मट रिक्षा चालकांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे। याबाबत आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून महत्त्वाच्या सूचना केल्यात। तसेच या परिसराची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित 119व्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमामध्ये आमदार संजय केळकर यांनी ही माहिती दिली आहे। ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून रोज 9 लाख प्रवासी प्रवास करत असून त्यांना काही बेशिस्त रिक्षा चालकांचा त्रास नाहक सोसावा लागतोय। हे रिक्षा चालक उर्मटपणा करतात, शिवाय अधिकाऱ्यांनाही जुमानत नाहीत। याबाबत नगरसेविका नम्रता कोळी आणि उषा वाघ यांनी तक्रारी केल्या असून बुधवारी अधिकाऱ्यांसोबत येथील पाहणी करणार असल्याचं केळकर यांनी सांगितलंय। येथे इमर्जन्सी वाहनांकरिता सुरू केलेल्या मार्गिकेमध्ये इतरही रिक्षा चालक घुसखोरी करतात, त्यामुळे प्रवाशांना अडथळा निर्माण होतो। त्यामुळे ही मार्गिका बंद करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केल्याचं केळकर यांनी सांगितलंय। वागळे इस्टेट येथील अंमली पदार्थांचे सेवन कॉलेज विद्यार्थी असल्याचा प्रकार उघडकीस आला असून तेथील नगरसेवक अमित सरया सुरेश कांबळे यांना निवेदन दिलं असून याबाबत बोलताना केळकर यांनी संताप व्यक्त केलाय। शाळा कॉलेजच्या आवारामध्ये जर अंमली पदार्थ मिळत असतील तर अधिकारी कारवाई का करत नाहीत, तर ही चिंतेची बाब आहे। सहआयुक्तांशी याबाबत बोलणं झालं असून कारवाई होणार नसेल तर भाजपाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा केळकर यांनी दिला आहे। गेली 4 वर्ष हुक्का पार्लर चळवळ राबवत असून आता ड्रग्ज विरोधात देखील नागरिकांना बरोबर घेऊन चळवळ सुरू करणार असल्याचं केळकर यांनी सांगितलंय। स्टेशनवर जी रिक्षा स्टँड आहे, टॅक्सी स्टँड आहे बघा, ठाणे स्टेशनवर 9 लाखाच्या वर कम्युटर्स रोजच्या रोज प्रवास करतात आणि ज्यावेळेला ते स्टेशनवर उतरतात त्यावेळेला त्यांना जर सहज आणि योग्य पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने रिक्षा उपलब्ध झाली नाही तर त्यांना तासनतास बराच वेळ त्या ठिकाणी त्यांना वेटिंगला राहायला लागतं आणि त्या ठिकाणी अंधाधुंदपणे त्या ठिकाणी हे काम चालू आहे। काही रिक्षावाले जसे प्रामाणिक आहेत, योग्य पद्धतीने वागणारे आहेत, तसे काही रिक्षावाले हे त्या ठिकाणी दादागिरी करून उर्मटपणे त्या ठिकाणी प्रवाशांशी पण वागतात, अधिकाऱ्यांनाही जुमानत नाही। तर त्या ठिकाणच्या संबंधामध्ये देखील त्यांनी, आमची नगरसेविका आहे तिने देखील मला तक्रार दिलेली आहे, नम्रता कोळीने, आमच्या विशाल वाघने देखील तक्रार दिलेली आहे आणि बुधवारी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी दौरा करणार आहोत। पण तत्पूर्वी पहिली लेन जी आहे ती लेन फक्त इमर्जन्सी वाहनांकरता जी ठेवलेली होती ती जी त्यांनी ओपन केली ती ताबडतोब बंद करा म्हणून मी ACPला सूचना दिलेली आहे। कारण की त्या ठिकाणी ते लोक दुसरे रिक्षावाले जे आहेत ते बसताना ठोकतात आणि त्या ठिकाणी अडथळा निर्माण होतो आणि त्या ठिकाणी मनमर्जीप्रमाणे लांबच्या भाड्यांना तिथे मागणी केली जाते। ते देखील पुढच्या काळामध्ये त्याचा बंदोबस्त पहिली लेन जी आहे ती बंद केली जाणार आहे। बाकी काही ठिकाणी ओशी मिळत नसते, काही ठिकाणी आज तर ते पडघा भागामधले लोक आले होते, त्यांचे इथे ॲडिशनल तहसील ऑफिस जे आहे ते मंजूर होतं, परंतु कुठल्या ना कुठल्या तांत्रिक अडचणीमुळे ते राहिलं। तीही लोकांनी मागणी केली। आपणही कलेक्टर साहेबांशी बोलून त्या ठिकाणी आवश्यकता आहे आणि प्रशासकीय दृष्टीने देखील ते सोपं आहे। पडघ्यासारख्या ठिकाणी कलेक्टर आहे, तहसील ऑफिस चालू करणं अतिरिक्त, तर त्याच्यावर देखील पुढच्या काळामध्ये